गुड मॉर्निंग सर. आवाज काय ते आण, तुझं पण आण, चल कोणतं पण आण, चल. काय काय सोपं मला आवडत नाही रे ते. चला, गुड मॉर्निंग. काल सांगितल्याप्रमाणे काल घातांक संपलंय. आज काय घ्यायचं म्हणलो, एकचल समीकरण. एकचल समीकरण घ्यायच्या अगोदर तुम्हाला काहीतरी गोष्टी माहिती पाहिजेत चलाबद्दल, तर ते चल कसं मानायचं, काय मानायचं याच्याबद्दल. बरोबर आहे. मग ते एकदा समजलं की त्याच्यानंतर आपण पुढचे ऑपरेशन तुम्ही इझिली करू शकताय. बरोबर आहे. इथं पाठीमाग आपण बेसिक बघितलं, जसं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या गोष्टी याव्यात. बरोबर आहे. हे सगळं बेसिक बघितलं, त्यातले थोडे टॉपिक घेतलेत आणि आता इथनं पुढे आपल्याला एक्स जागी जागी लागू शकतोय, त्याच्यासाठी आपण ते कव्हर करून घेणार आहोत. तर मला पहिल्यांदा सांगा, आणि ही 3 कार्टी आहेत. बरोबर. याच्याशिवाय गणिताचं चालत नाही असं म्हणतात. ही 3 कार्टी कोण आहे? ज्याला मराठीत चल म्हणतोय, इंग्लिशमध्ये व्हेरिएबल म्हणतोय. ती व्हेरिएबल आहेत एक्स, वाय, झेड. एबीसीडी पण आपण वापरू शकतोय, पण सहसा आपण एक्स वापरतोय. एक्स, वाय, झेड अशा प्रकारे. कोण आहेत ही एक्स, वाय, झेड? मला एक गोष्ट सांगतो. इथं आपली अकॅडमी आहे आणि अकॅडमीत मी आहे. बरोबर. इथनं काही अंतरावरती असा एक व्यक्ती उभा आहे. खाली कुठतरी असा व्यक्ती उभा आहे. खाऊगील उभा आहे. खाऊगील भरपूर माणसं आहेत. बरोबर. त्यातल्या ह्याला ओळखायचंय मला. हा, तो माझं पैसे घेऊन पळून गेला, चोर पळून गेला. आता मी काय म्हणणार बघ, मी तुम्हाला सांगालोय, काय सांगालोय, त्यानं लाल कलरचा ड्रेस घातलेला आहे. कसा घातलाय? शर्ट कोणत्या कलरचा आहे? लाल कलरचा आहे. पॅन्ट व्हाईट कलरची आहे किंवा पांढरी पॅन्ट आहे. बरोबर झालं. पहिल्यांदा आता बघा, ही कंडिशन मी काय काय सांगते बघा. पहिल्यांदा एक जण गेला पळत 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 खाली. खाऊगील द्या सर, सोडत नाही मी त्याला, काळजी करू. तुमचा फोन नाही, पैसे नाही, आता सुट्टी नाही असं म्हणत गेला फास्ट. आणि तिथे गेला, मी त्याला एवढं सांगितलं, लाल कलरचा शर्ट घातला त्याला धर. आणि तिथे 4 जण आहेत लाल शर्ट. परत त्यानं फोन केला की सर दुसऱ्या पोरग्याला पाठवून द्या, इथं मला कळण झाले काय, ही 4 जण आहेत. बरोबर. मग दुसऱ्या पोरग्याला पाठवून जाताना मी काय म्हणलो, पॅन्ट पांढऱ्या कलरची होती बघ. बरोबर आहे. तो पळत 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 गेला आणि तो म्हणाला, सर पांढरी पॅन्टवाली पण 2 जण आहेत त्यातली. म्हणजे लाल शर्ट आणि पांढरी पॅन्टवाली किती जण आहेत? 2 जण आहेत. त्यातलं कोणाला धरायचं? आणि परत मी तिसरं सांगितलं, ज्याच्या पायात बूट आहे त्याला धरा. ज्यानं बूट घातलाय, स्निकर्स घातलाय, त्याला धरा. त्यातला एकानं काय घातलेला. मग आता मी काय केलं सांगा बघा, काय केलं. ती व्यक्ती किती होत्या? 4 व्यक्ती होत्या. या 4 व्यक्तींच्या पैकी मला आयडेंटिफाय कोणाला तरी करायचं होतं, स्पेसिफिकला ओळखायचं होतं. बरोबर. म्हणून मी काय म्हणतोय, या 4 पैकी मला ओळखायसाठी मी काय टाकल्या? कंडिशन्स टाकल्या. काय टाकल्या? कंडिशन्स टाकल्या. कंडिशन्स कोणत्या टाकल्या? पहिली कंडिशन होती त्यानं लाल शर्ट घातलाय. दुसरी कंडिशन होती त्यानं पांढरी पॅन्ट घातल्या. तिसरी कंडिशन होती त्यानं काय घातलाय? शूज घातलेला आहे, बूट घातलेला आहे. या 3 कंडिशन सॅटिस्फाय करणारा त्या 4 पैकी कोण होता? 1 होता, 2 होती, 3 होती, 4 होती. कोण होती? एकटाच होता. आणि हा एकटा समजा तो गुन्हेगार आहे, तो चोर हा एकटा आहे. बरोबर. तर तुम्ही त्याला काय केला? पिक केलं. बरोबर. आता ही गणिताच्या भाषेत, ही झालं आपलं शाब्दिक सोपं एकदम. आता ही गणिताच्या भाषेत, म्हणजे मला जर का हे गणित म्हणून सांगायचं आहे तर मी कसं सांगणार? तिथं एक्स नावाचा एक व्यक्ती आहे, मला त्या व्यक्तीला ओळखायचं आहे. आता बघा, आता तुम्हाला एक्सचा अर्थ कळतोय. एक्स म्हणजे ह्या चौघांच्या पैकी कोणतरी एक जण आहे, किंवा एक्स कोणतरी एक व्यक्ती आहे. बरोबर आहे. एक्स कोणतरी एक व्यक्ती आहे. पहिल्यांदा या चौघांच्या बाबतीत मी बोलतच नाही, मी काय म्हणतोय, खाऊगलीत कोणतरी एक व्यक्ती आहे. बरोबर आहे. किंवा खाऊगलीत व्यक्ती म्हणजे काय, की बाबा एखाद्या गणिताचं उत्तर एक्स येते म्हणजे काय, काहीतरी एक संख्या उत्तर येणार आहे. बरोबर. काहीतरी उत्तर, काहीतरी संख्या येणार आहे म्हणजे काय, खाऊगलीतली कोणताही एक व्यक्ती म्हणजे काय मानलं मी? एक्स. त्या एक्सला टाकलेल्या कंडिशन नुसार येणारी एक्सची किंमत म्हणजे लाल पॅन्ट पांढरी पॅन्ट, सॉरी लाल शर्ट पांढरी पॅन्ट आणि बुटातला व्यक्ती म्हणजे एक्सची किंमत. बरोबर काय. आता ह्याला स्पेसिफिक मिळेल. तिथे 100 जर का व्यक्ती असतील तर त्या 100 व्यक्तीपैकी मी 4 मध्ये गेलो, नंतर 2 मध्ये गेलो, नंतर मी 1 मध्ये गेलो. समजलं?
हे कंडिशन तिथपर्यंत गेल्यानंतर तो शेवटला मला एकटा गावला. मग जर का एकट्याला शोधायचं असेल तर स्पेसिफिक बघा 3 कंडिशन होत्या 1 2 3 ह्यातल्या कुठल्याही जर का मी 2च कंडिशन दिल्या असत्या किंवा समजा मी तिसरी कंडिशन दिली नसती ह्या 2 दिल्या असत्या तर तुम्ही एक्झॅक्ट उत्तर सांगू शकला असता काय? नाही. म्हणजे एक्सच्या किमती काढण्यासाठी किंवा त्या व्हेरिएबलच्या किमती काढण्यासाठी तुम्हाला इत्तंभूत माहिती असली पाहिजे. त्या गणिताबद्दल दिलेल्या डाट्याबद्दल किंवा ते एक्सची किंमत काढण्यासाठी तर तुम्हाला काय माहिती पाहिजे? किंमत माहिती पाहिजे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा एक्स वाय झेड यांच्या स्पेसिफिक गणितासाठी किंवा विशिष्ट गणितासाठी किमती या कशा असणार आहेत? फिक्स असणार आहेत. बरोबर आहे. एका गणितासाठी एक्स ची किंमत 10 येत असेल तर दुसऱ्या गणितासाठी 10च येईल असं नाही. तो व्हेरिएबल म्हणून त्याला काय म्हणलं आपण? व्हेरिएबल म्हटलं. चल, चंचल, चल बदलणारा जो स्वतःची किंमत प्रत्येक गणितानुसार बदलतो, सगळ्या किमती अक्वायर करतो म्हणून तो काय आहे? एक्स आहे, चल आहे. बरोबर. आता त्या गणिताच्या कंडिशननुसार त्याची किंमत येईल ती म्हणजे त्याची किंमत असणार आहे आणि त्याला फक्त शोधण्याचा आपला काय घ्यायचा आहे? दृष्टिकोन डेव्हलप करायचा आहे. म्हणून मी एक्स का सांगलो एवढं? तर तुम्ही ज्यावेळी एक्स मानणार एखाद्या गणितामध्ये एक्स तुम्ही किंमत मांडली तर एक्स मांडल्यानंतर हे एक्स शोधायला मला काय काय पाहिजे हे शोधायची दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे. की मला समजा गणितामध्ये एक्स पाहिजे आहे, एक्स शोधायचा आहे तर एक्स मला काय काय असला पाहिजे? हा 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 किंवा याच्याबद्दलच्या कंडिशन मला सेपरेट कंडिशन लिहिता आल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणलो एक्स ही एक संख्या आहे, काय म्हणलो? एक्स ही एक संख्या आहे जी 20 पेक्षा लहान आहे. 20 पेक्षा लहान आहे. बरोबर. आता पुढची कंडिशन मग ह्यात एक्सच्या किमती काय काय येतील? ह्या एका कंडिशनला एक्सच्या किमती येतील 19 किंवा त्याच्या पाठीमागच्या पण वजा पण संख्या येतील. बरोबर आहे. दुसरी कंडिशन काय सांगितली की ती धनसंख्या आहे आणि तिला 5 न भाग जातो. ती धनसंख्या आहे आणि 5 न भाग जातोय म्हणजे संख्या काय येतील? 5 येईल, 10 येईल, 15 येईल. याच्यामध्ये 19 प्लस संख्या आल्या म्हणजे 19 पेक्षा जास्त पाठीमागल्या जर का धरल्या तरी पण त्या संख्या येतील. बरोबर. दुसऱ्या कंडिशनला मी काय म्हणलो? धनसंख्या आहे आणि कितीने भाग जातोय? 5 न भाग जातोय. बरोबर. आता तिसरी कंडिशन मी टाकली त्यातली मोठ्यात मोठी संख्या ती आहे. उत्तर काय येईल? 15. म्हणजे काय? त्या कंडिशन एक एक कंडिशन लागू करत जाईपर्यंत आपल्याला तिथपर्यंत आन्सर मिळत असते. बरोबर. मग नेहमी आपण काय होतोय एक्स कशाला मानायचं, एक्स मानल्यानंतर सोडवायचं कसं, एक्सला समीकरणात कसं मांडायचं या गोष्टीची भीती आपल्या मनात तयार होत असते. बरोबर आहे. आता बघा नेहमी मानताना आपण एकच चल मानतोय गणिताच्या मध्ये. जर का एक किंमत माहित नसेल तर एक्स, 2 असतील तर एक्स वाय, 3 असतील तर एक्स वाय झेड, ए बी सी डी पण आपण मानू शकतोय, काही अडचण नाही. पण ज्या समीकरण म्हणजे काय? समीकरण असं असते बरोबर चिन्हाच्या बाजूला 1 बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूला काहीतरी लिहिलं म्हणजे समीकरण. बरोबर. आता मी लिहितो 4x अधिक 3 बरोबर 7. काय लिहिलं मी? 4x अधिक 3 बरोबर 7. आता ह्याच्यामध्ये किती चल आहेत किंवा किती व्हेरिएबल आहेत? एकटाच आहे. कोण? एक्स. इथंच आहे फक्त एकटाच आहे आणि एकदाच आहे आणि त्याचा घात कसा आहे? एकच आहे. या गोष्टी आहेत. काय काय बघा. काय पाहिजे? चल कसं पाहिजे? एकच पाहिजे आणि त्या चलाचा घात किती पाहिजे? एकच पाहिजे. तर त्याला एकचल समीकरण म्हणायचं. हे या फॉर्मॅटमध्ये. आणि या फॉर्मॅट मध्ये लिहितोय कसं? एक्स अधिक बी बरोबर सी. हे झालं एकचल एकचल समीकरणाचं साधारण सूत्र किंवा जनरल फॉर्म्युला आपण काय म्हणतोय? एक्स अधिक बी बरोबर सी. आता या एक्स अधिक बी मध्ये आपण 2 गोष्टी आहेत बघा. एक असतोय काय? चल आणि दुसरा असतोय स्थिरांक. चलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतोय? व्हेरिएबल. आणि याला काय म्हणतोय? कॉन्स्टंट. प्रत्येक संख्या ही कॉन्स्टंट आहे का नाही? म्हणजे बघा कॉन्स्टंट म्हणजे काय? याची किंमत फिक्स आहे. एक्स ची पण किंमत फिक्स आहे, नाही असं नाही. पण एक्स काय तुम्ही सांगू शकत नाही ना. एक्स काय पहिल्यांदा म्हणतो का एक्स किती सांगू शकतो काय? त्याला कंडिशन टाकलं अधिक 3 मिळवा मग उत्तर 7 येते. या कंडिशन झाल्या. बरोबर. पण 7 म्हणजे 7च असणार ना का? 7 ची किंमत बदलू शकते. 7 म्हणजे 8 आहे. हे फक्त बुद्धिमत्तेत होऊ शकते. 7 म्हणजे 8 आहे, गणितात नाही. गणितात 7 म्हणजे 7च. आता बघा म्हणून याच्यामध्ये 1 2 3 4 मध्ये या 4 आहेत. कोण कोण आहेत? ए आहे, एक्स आहे, बी आहे, सी आहे. याच्यामध्ये कोण कोण व्हेरिएबल आहे आणि कोण चल आहे? सॉरी कोण कोण व्हेरिएबल आहे कोण कॉन्स्टंट आहे? व्हेरिएबल कोणता आहे? व्हेरिएबल कोण आहे? एक्स.
आणि कॉन्स्टंट कोण आहे की ज्याच्या किमतीवरती बघा जिथं जिथं अंक आहे तो म्हणजे कॉन्स्टंट आहे. कोण आहे? ए आहे. ए म्हणजे किती आलाय? 4. ए बरोबर 4. बी बरोबर किती आहे? 3. बी बरोबर 3 आणि सी बरोबर किती आहे? 7. तर यांना म्हणतोय कॉन्स्टंट, यांना म्हणतोय चल. हे झालं एकचल समीकरण. बरोबर आहे. एकचल समीकरणाचा फॉर्म्युला आपण काय म्हणलो? जनरल फॉर्म्युला एक्स अधिक बी वाय बरोबर सी. आता पुढचं बघा, एक्स अधिक बी वाय बरोबर सी. आता याच्यामध्ये मी काय केलं? कोण कोण आलेत? एक्स पण आला आणि वाय पण आला. म्हणजे व्हेरिएबल कोणते आलेत? एक्स आणि वाय. आणि कॉन्स्टंट कोणते आलेत? ए, बी आणि सी. इथं दोघ जण, इथं खाली तिघ जण आलेत. आता बघा, कॉन्स्टंट कितीही येऊ देत, तुम्हाला काही अडचण नाही. कॉन्स्टंट कितीही येऊ देत, लक्षात ठेवा. बघ, ज्या समीकरणांच्या मध्ये एक चल असेल तर एक समीकरण असेल तर तुम्ही आन्सर सांगू शकताय. म्हणजे काय बघा, वरचं कोणतं समीकरण लिहिलं आपण? इथे काय लिहिलं? 4x अधिक 3 बरोबर 7. बरोबर आहे. हे 3 पलीकडे गेलं, किती राहणार? 4x बरोबर 4. x बरोबर किती येईल? 1. आता बघा, म्हणजे काय, ह्या एका समीकरणावरून मी आन्सर किती काढू शकलो? x ची किंमत काढू शकलो. बरोबर आहे. पण आता दुसरी कंडिशन बघा, जर का दोन चल असतील, कोणती? x आणि y. म्हणजे असं दिलं 4x अधिक 3y बरोबर 10. काय म्हणलो मी? 4x अधिक 3y बरोबर 10. तुम्ही इकडे तिकडे करून बघा, ते जाते काय? कॅन्सल होते काय? नाही. ज्यावेळी चलामध्ये किती असतील चल समीकरणामध्ये? 2 चल असतील तर त्यावेळी तुम्ही काय म्हणणार? तर तुम्हाला हे एक समीकरण झालं. अशी किती समीकरण पाहिजेत? किती समीकरणे हवीत? 2 समीकरणे हवीत. तर तुम्हाला x आणि y ची किमती काढता येतील. लक्षात आलं काय? 2 समीकरणं पाहिजेत. किंवा x आणि y मधील संबंध हवा किंवा रिलेशन हवं. x हे y च्या दुप्पट आहे, x हे y च्या दुप्पट आहे, निमपट आहे, x आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे, असं काहीतरी संबंध जर का सांगितला असेल तरी सांगता येते. म्हणजे त्या संबंधाचं आपण एक समीकरण तयार करू शकतोय आणि गणितात दिलेलं एक समीकरण. अशा दोन काय पाहिजे तुम्हाला? समीकरण पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. त्याच्याशिवाय द्विचल समीकरण सुटत नाही. तसं 3 समीकरण असतील तर किती समीकरण? 3 चल असतील तर किती समीकरण पाहिजेत? 3 समीकरण पाहिजेत. मिनिमम 3 पाहिजेत. त्याच्याशिवाय आन्सर निघणार नाही. ह्या काहीतरी बेसिक कंडिशन्स आहेत कशाच्या? या एक चल, द्विचल आणि 3 चल असणाऱ्या समीकरणांच्या बाबतीत. बरोबर आहे. आता बघा, या प्रत्येक समीकरणामध्ये आपण एकच गोष्ट म्हणलो, काय आहे? चलाचा घात किती आहे? 1. बघा, प्रत्येकाच्या मध्ये काय म्हणलो? इथं चलाचा घात किती आहे? 1 आहे. इथं पण किती आहे? 1 आहे. इकडे जी 2-3 एक्झाम्पल सांगितले त्यात पण किती सांगितले? 1च सांगितलंय. बरोबर आहे. म्हणून याला एकचल समीकरण म्हणतो, याला वर्ग समीकरण म्हणत नाही. आधी हे एकचल समीकरण समजून घ्या, त्याच्यानंतर आपण सेकंड लेक्चरला वर्ग समीकरण घेऊया. कारण की हे दोन्ही मिक्स होते. कारण की हे दोन्हीच्या दोन्ही पुढे तुम्हाला येणार आहेत, वापरायला लागणारच आहेत. आणि दोन्ही वापरायला लागलीत तर तुम्हाला काय करायला लागणार आहे? त्याचं सोल्युशन इथनं पुढे शिकायचं. मी काय म्हणलो, अगोदर सोल्युशन काढायला शिकूया XYZ मधलं, किंवा XY कसं सोडवायचं, काय सोडवायचं. लक्षात आलं? एवढंच लिहून घ्या. आज समीकरण तयार करायला शिकायचे. झालं ओके?
मागच्या बॅचच्या एका विद्यार्थीची आपण हे करूया, PDF तयार करूया जसं की झालेली इवॅक्यूची, आणि ते घेऊया PDF तयार करून. आहे ते, तर मला जमून झाले जायला घेऊन या. वेळ नाही ना, बिझी शेड्यूल. चला आवरा लवकर, आवरा आवरा, पटपट आवरा. एकचेच समीकरणांच्या वरती प्रत्येक एक्झामला प्रश्न आहेत, प्रत्येक एक्झामला. कंबाईनला ढीग, पोलीस भरतीला ढीग. पुढचंच काहीतरी सांगते मी, सांगालोय काय पुढचंच काहीतरी सांगते मग. झालं, हो गया आपका. चलो चला, आता बघ, आता समीकरण तयार करायला शिकायचं. ओके, त्याच्यासाठी काहीतरी गोष्टी आहेत ते पटपट लिहून घ्या, मी एक सांगतो. म्हणजे काय, तर पहिल्यांदा एक संख्या असं काहीतरी आलं तर आपण काय म्हणणार, त्याला काय लिहिणार, एक्स. दोन नंबर घ्या. पेक्षा अधिक, काय म्हणलं, पेक्षा अधिक हा शब्द आला तर काय, पेक्षा अधिक, तर आपण काय करणार त्यात बेरीज करणार. शाब्दिक उदाहरण ह्याकडचं त्याकडला 2 लाईनीचं 3 लाईनीचं एक्झाम्पल असते ना, तर त्याच्यामध्ये हे वापरायला कळायला पाहिजे. शब्द आला की तिथं प्लस, एकाकडे लिहायचं नसतं, प्लस मायनस अधिक वजा भागिले 2 असं लक्षात घ्या, त्याच्यासाठी बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबर, पेक्षा कमी. पट, पट पट म्हणजे काय ना, गुणाकार. थोडीशी जागा सोडायला पडली असं, गुणाकार. चाचीचे, तरी पण काय येणार, चाचीचे, चाची, गुणाकार. निंपट, निंपट म्हणजे काय करायला पाहिजे, भागिले 2, भागिले 2. दोन मिनिटं, फॅन का बंद केलास रे, फॅन का बंद केलाय ना, तू बंद केला ते. हा तुझे काय असू दे, माझी तब्येत ठीक नाही बरोबर आहे, पण गरम होते जास्त इथं. असू दे, तेवढं चालायचं. मला काय काळजी आहे का नाही रे मास्तरची, खाऊन पिऊन काय झाले म्हणते. एक मिनिट, नाही. चला पुढं, अजून काय येणार आहे शब्दप्रयोग. अरे काय मीच विसरलो का, तुम्हाला विसरलो. इथे काय करा, 2-3 लाईन सोडा शिल्लक. ओके, अजून ते थोडं लिहायचं, पण मला लक्षात झाले, अलग लक्षात सांगतो. अजय आहे ना, हा हा, खाली फक्त इथं घ्या, प्रश्नातील शेवटचे जे तर असते
आहे ते पाठवली. शेवटचं तर जे असते तिथनं पुढे काय असणार आहे? हा, प्रश्न असणार. चलो झालं. आता एक एक घ्यायचं. मी वाक्य सांगतोय, तुम्ही समीकरण फक्त तयार करायचं. म्हणजे काय, मी 2 समीकरण तयार करून दाखवतो. सेम तसं. म्हणजे काय, एका संख्येतून 5 वजा केले कसं लिहिणार? x वजा 5. सेम. दुसरं, एका संख्येच्या दुपटीतून 9चा वर्ग वजा केला येईल. एका संख्येच्या दुपटीतून 9चा वर्ग वजा केला. पहिल्यांदा एक संख्या म्हणजे काय म्हणणार? x. त्याचा काय करायचा आहे? त्या संख्येच्या दुप्पट. दुप्पट म्हणजे किती येणार? 2x. आणि त्यातून काय करा? 9चा वर्ग वजा करा म्हणजे किती येणार? ओके, घ्या एक घ्या. हे 2 तुम्ही घ्या लिहून आणि पुढची मी सांगतो. लिहितो बघ. एका संख्येच्या दुपटीमधून एका संख्येच्या तिपटीमधून 7 वजा करून येणाऱ्या उत्तराला 9 ने भागले. एका संख्येच्या तिपटीमधून 7 वजा करून येणाऱ्या उत्तराला 9 ने भागले. किती? हा, 3x वजा भागिले 9. पूर्ण भागिले 9 येणार. बाजू बघा. पहिल्यांदा 3x वजा 7 आणि याच्या सगळ्याला शेवट किती येणार? 9 भागायचं. लक्षात ठेवा. काय महत्वाचं काय, येणाऱ्या उत्तराला असा जेव्हा शब्दप्रयोग येईल तेव्हा त्याच्या पाठीमागे जे तुमचं सगळं समीकरण तयार झालं त्याला कंस टाकायचं. ओके, आणि त्याला 7 ने 9 ने भागा. नाहीतर काय होते गडबडीत बघा असं होते. ही चूक होण्याची शक्यता असते की काय, 7 वजा केलं नंतर त्याला 9 भागलं. पूर्ण उत्तरला 9 भागायचं आहे. पुढं सेपरेट छेद म्हणताय काय? वाय भागिले 9 म्हणजे नाही तसं नाही. बघा, इथंपर्यंत उत्तर जर का तुम्ही काढलं, उत्तर मानायचं नाही परत त्याचं. म्हणजे काय, आता तुझं म्हणणं कसं आहे, 3x वजा 7 बरोबर y भागिले 9, बरोबर आहे? असं नाही. याचं उत्तर जे येईल, उत्तर जे आले म्हणजे ते तसं ठेवलं. त्याला दुसरं चल मानायचं नाही. ऑलरेडी ह्याच्यात एक चल आहे, बरोबर आहे? ह्याला उत्तराला 9 भागायचं.
फक्त समीकरण तयार झालं पाहिजे. आता बघा मी हे पुढे वाढवलं, काय म्हणते बघा, मी हे पुढे वाढवतो म्हणजे काय, भागले तर उत्तर 4 मिळते, म्हणजे पूर्ण उत्तर तयार झालं. म्हणजे बघा काय, एका संख्येच्या तिपटीमधून 7 वजा करून येणाऱ्या उत्तराला कितीने भागलं, 9 ने भागलं, तर उत्तर किती मिळाले मला, 4. म्हणजे मी काय करणार आता, हे सगळं असेल ना 3x वजा 7/9 बरोबर किती येईल, 4. हे झालं समीकरण पूर्ण तयार. हे एक आता हे उत्तर दिलं, आता हे सोडू शकतो आपण. 9 ला इकडे न्या, परत 7 ला तिकडे न्या, लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत 3 भागा, उत्तर मिळून जाईल. लक्षात घ्या, असं करायचं. घ्या पुढे घ्या. एका संख्येच्या 2/5 मधून एका संख्येच्या 11 वजा केले, 11 वजा केले, किती वजा करायचा आहे, 11. आता 2/5 म्हणजे काय, 2x/5 म्हणजे काय बघा, याचा अर्थ आहे बघा, याचा अर्थ काय होते, 2/5 म्हणजे काय, 2/5. कुणाचं 2/5, तर x चं 2/5. म्हणजे उत्तर काय येईल, 2x/5. हा झाला याचं, त्याच्यामधून काय करायचं आहे, 11 वजा करायचं. किती येईल, 2x/5 वजा 11. ह्याच्या पुढे लिहायचं. लक्षात, पुढं आता इथं जागा सोडली ना, इथे लिहा, हा ही हे म्हणजे बरोबर. त्याचं आठवलं तसं एक एक येते, बरोबर आहे. परत इथे लिहा, एक संख्या लिहिले ह्याच्यावरती लिहा, त्याच किंवा तीच संख्या असं जिथे येईल, तीच संख्या त्याच संख्याच्या असं सांगतात. हे पण तिथे एक्सच घ्यायचा आहे. या एका संख्येच्या तिपटीमध्ये 7 मिळवल्यास येणारे उत्तर हे त्याच संख्येच्या 5 पटीपेक्षा तीन कमी आहे. काय करा बघा, एका संख्येच्या तिपटीमध्ये 7 मिळवल्यास येणारे उत्तर हे त्याच संख्येच्या 5 पटीपेक्षा 3 ने कमी आहे. बरोबर आहे. आता हे काय करायचं आहे, हे व्यवस्थित समजून घ्यायचं. हे महत्वाचं आहे, हे आपल्याला लागणारच आहे. बघा पहिल्यांदा वाक्यामध्ये काय काय शब्दप्रयोग आलेत ते समजून घ्या. काय काय आलेत बघा,
काय आले टिपटीमध्ये. परत 7 काय करायचं आहे मिळवाय सांगितले. येणारे उत्तर परत काय आलाय हे. म्हणजे हे 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 जे शब्द आहेत ना हे कुठे कुठे येतात ते लक्षात ठेवायचं. बरोबर. हे त्याच संख्येच्या किती पट सांगितल्या 5 संख्या. परत काय सांगितलंय त्याच कितीने कमी आहे 3 कमी आहे. पहिल्यांदा हा ही हे म्हणजे काय मी बरोबर लिहिलं. बरोबर. त्याच्यानंतर याच्या पाठीमागचं नेहमी या बरोबर चिन्हाच्या पाठीमागच आलं पाहिजे सगळा डाटा. आणि याच्या पुढचा पुढं. बरोबर. पुढं पहिल्यांदा एका संख्येच्या म्हणजे किती येणार किती मध्ये म्हणजे किती येणार लक्षात आलं. म्हणजे काय येईल इकडं 3x अधिक 7. आता जर का पलीकडल्या बाजूलाच अजून ऑपरेशन करणार असेल म्हणजे इथंच काय ते करणार असेल तर काय सांगितले येणारे उत्तर म्हटलंय. म्हणजे याला तुम्ही कंस टाका. पुढे काय करणार असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे समजा परत भागायचं असं काय असेल तर तुम्ही कंस टाकून सेफ ठेवू शकता. मी कंस टाकून ठेवतो. बरोबर. त्याच्यानंतर हे हे म्हणजे काय असणार आहे बरोबर. आता तिथनं पुढचं येणार उत्तर ह्याच्या पुढे पाहिजे. लक्षात आलं काय याच्या पुढेच पाहिजे. म्हणजे त्याच संख्येच्या म्हणजे कुणाच्या एक्सच्या. हे कन्फ्युजन होते. लक्षात आलं का. म्हणून मी तिथे का लिहून दिले त्याच संख्या म्हणजे एक्स का लिहून दिले. तर बघा तुमच्या डोक्यात काय येते हे जे उत्तर आलंय त्या संख्येच्या बाबतीत मी बोलायला लागलो. म्हणजे ह्याचं जे उत्तर येईल कोणतं हे याच्या बाबतीत बोलावलं आणि इथं कन्फ्युजन होते. बरोबर आहे काय. त्यामुळं पुढे काय येणार त्याच संख्या म्हणजे एक्स ची किती पट 5 पट. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे 3 ने कमी आहे म्हणजे काय येणार लक्षात आलं. हे लिहायचं व्यवस्थित. या आता याचं उत्तर जर का काढायचं झालं उत्तर किती येईल बघा. एक्स एक्स एका बाजूला घ्या हे एका बाजूला घ्या उत्तर मिळून जाईल. तीन एक्स इकडे आलं वजा होणार 2 किती राहिलं 2x. हे 3 वजा आहे तिकडे आधी गेलं 10 राहिलं. 2x बरोबर 10x बरोबर 5 येईल. लक्षात आलं. हे सोडवायचं पुढे अजून बघायचं आपल्याला. आधी तयार करायची शिकूया. आधी तयार मग हे तयार झालं की त्याच्या पुढची स्टेप सोडवायची. हे सोडवून झालं की मग शाब्दिक गणित. एकदम शाब्दिक गणित घेतलं तर तुम्हाला हे लगेच समजणार नाही परफेक्ट होणार नाही. लक्षात आलं काय. म्हणून मी हे जाऊ दे स्लो जाऊ दे काय अडचण नाही आपल्याला. ओके घ्या पुढचं. एका संख्येच्या एका संख्येच्या 7 पटीमध्ये 2 मिळवून त्याची दुप्पट केल्यास एका संख्येच्या 7 पटीमध्ये 2 मिळवून त्याची दुप्पट केल्यास येणारे उत्तर हे त्याच संख्येच्या तिपटीमध्ये 4 मिळवून त्याची 4 पटी इतके येते. त्याच्या 4 पटी इतके येते. परत सांगू का एक्झाम्पल. हा परत सांगू. एका संख्येच्या 7 पटीमध्ये 2 मिळवून त्याची दुप्पट केल्यास एका संख्येच्या 7 पटीमध्ये 2 मिळवून त्याची दुप्पट केल्यास येणारे उत्तर हे त्याच संख्येच्या 4 पटीमध्ये 3 पटीमध्ये किती मिळवून सांगितले 4 मिळवून त्याची 4 पट केली. बरोबर. त्याची 4 पट केल्यास म्हणजे तेवढं उत्तर येते असं सांगितले. 4 पटी इतके उत्तर येते. जर असं कॉम्प्लिकेटेड सांगितले पण बघूया जमते का बघूया. नसेल तर हाय की नाही सांगा. उत्तर काढायचं नाही फक्त समीकरण तयार करायचं.
फक्त उत्तर राहू दे. चला हा सांग, कोण सांगणार? तू सांग, तू सांग, तू सांग काय केलंस ते आवर. झालं सांग. 7x अधिक 2 ज्यांना असं लिहिलंय त्याचं बरोबर आहे. जिथं कंस पाहिजे तिथं कंस टाकलाच पाहिजे, नाहीतर आन्सर बदलणार. बरोबर? कोणाचं चुकलंय काय? हे शेवटचं कोणाचं राहिलं? फक्त काय कंप्लीट वाक्य बघा, तुम्ही जसं वाचताय ना शाब्दिक गणित, तसं ते समीकरण तयार होत जाते. ते उलट सुलट कधी तयार होत नाही. जिकडनं वाचताय त्याच पद्धतीनं लिहित पटपट पटपट पट पुढे गेले की ते जमते. आणि एकदा हे जमलं, इथनं पुढे सोडवायचं कठीण गोष्ट नाही. इथनं पुढे नियम शिकलोय आपण पाठीमागे, हे गुणाकार करा, बेरीज करा, हे करा, इकडे उडी मारा, तिकडे उडी मारा, सोपं आहे. हे तयार करणं म्हणजे ऍक्च्युअल समीकरण समजून घेणं. लक्षात आलं घ्या. ओके, आता हे सोडवायचं झाल्यानंतर मी कसं सोडवणार बघा. याला पहिल्यांदा गुणणार आहात, बरोबर आहे? किंवा ह्याला समजा मला गुणायचं नसेल, इकडं कंसाला गुणिले असल्यामुळं मी हे दोन इकडे पण नेऊ शकतो डायरेक्ट. बघा काय म्हणतो मी, कंसाच्या आत बेरीज आहे. कंस काय सांगतोय नेहमी लक्षात ठेवा, कंस काय सांगतोय, याची किंमत कुठली तरी मी एक संख्या आणून तुम्हाला देणार. कंस काय सांगतोय, याच्या सगळ्याची किंमत, याची किंमत मी आणून एक किंमत आणून तुम्हाला मी देणार. मग ही एक किंमत गुणिले दुसरी किंमत, मग दुसरी किंमत मी पलीकडे नेऊ शकतो. पलीकडे नेलं ह्याला भागिले होईल, राहणार किती 2. इकडे किती राहील 7x अधिक 2 बरोबर 2 आत केलं 6x अधिक 4 2 8. आता हे 6 इकडे आणा, 2 तिकडे न्या, x राहील इकडं. x बरोबर किती येईल? बघा काय केलं, हे 6x होतं, इकडे आणलं 7x वजा 6x, x राहिलं, हे अधिक 2 आहे, पलीकडे गेलं वजा झालं, 8 वजा 2 किती झालं 6. म्हणजे एकदा हे मांडलं की हे समजलं. हेच मांडाय चुकलं, पहिल्याच पायरीवर जर का घसारलं, बरं पायरी उतरलाय कधी जिन्यावनं, पहिल्याच जिन्यावर जर का तेल सांडलं असलं, पाय घसारला, खालीच पण लय लागते, बरोबर का नाही? आणि समजा शेवटच्या पायरीवरती पाय घसरला, हा ठीक आहे, काय अडचण नाही, तेवढंच. म्हणजे काय चूक कुठं होते त्याच्यानुसार तेवढे तुम्हाला काय भरायला लागते, हो इतना जुर्माना भरणा पडेल. वरच्याकडला चुकला, इथे चुकला, शेवटपर्यंत ते चुकणार म्हणजे चुकणार, सगळं चुकत जाणार. चूक लगेच लक्षात येणार नाही. लक्षात आलं काय? सुजलंय पण लागणार, काय म्हणतात मुका मार लागणार, कळणार नाही. ओके, या अजून एक घ्या. एका संख्येत त्याच संख्येची निंपट मिळवली, या आणि आन्सर काढा. एका संख्येमध्ये त्याच संख्येची निंपट मिळवली व व त्याची दुप्पट केली. लिहू का पुढं? एका संख्येमध्ये त्याची व और सोडवू दे. हे समीकरण सोडवायचं आहे तुम्हाला, एक संख्या काढायची आहे, सोडवायचं ते म्हणजे थोडं सोडवायचं, पुढं थोडं म्हणजे जास्त काय सोडवायचं नाही, तर थोडस त्याला पुढं कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. सोडू किती, ते बेरीज कर ना, तुम्ही बेरीज कर किती, छेद समान करून बेरीज कर. बघा काय ना, पहिल्यांदा एका संख्येमध्ये म्हणजे किती येणार, x अधिक त्याची निंपट x छेद 2 मिळवली आणि त्याचं काय करायला सांगितलं, दुप्पट, बरोबर काय? आता याची बेरीज करायची, 2x आणि x छेद गुणिले
या सगळ्याच उत्तर केवढे यायला पाहिजे 3x. लक्षात आलं काय? आता बघा म्हणजे काय, एक संख्या म्हणजे किती मानली 100. बघा आपण एक कॅल्क्युलेट करूया 100. निंपड म्हणजे किती 50. झालं किती 150. 150ची दुप्पट 300. आलं का 3x. सेम तसं. ओके. आता जर असं लोक असे असतात का नाही, दमच खायत नाही. एकदा फोन करायला चालू केला, हा लेक्चर बसला फोन उचलायचा, फोन बी असतो झाकीदार असतो, फक्त घरच्यांचा सोडून अजिबात उचलायचं नाही कोणाचा फोन. हा अरे हा चला आता मोठं शाब्दिक गणित असणार आहे, त्याच्यामध्ये आपण थोडस हे करूया. म्हणजे घ्या सांग, रामकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या त्याच्या 5/6 पट रक्कम श्यामकडे आहे. असं येणार गणितात, त्याला लिहिता आलं पाहिजे. बरोबर आहे. हे पुढे पुढे असणार आहे असं. म्हणजे बघा हे एक वाक्य झालं, असंच हेच वाक्य मी पुढे वाढवू शकतो. म्हणजे काय, श्यामकडे आहे, तसेच श्यामच्या 2/3 रक्कम राधाकडे आहे, हे असं पुढे वाढू शकतो. एक एक वाक्याचा अर्थ करूया, मग पुढे करता येते. बरोबर. हे कसं लिहिणार तुम्ही बघा. आता श्यामकडली रक्कम आहे का तुम्हाला माहिती का, श्यामकडली पण माहिती नाही आणि रामकडली पण माहिती नाही. आता तुमच्याकडे ऑप्शन असतोय, लक्षात ठेवा. म्हणजे काय, तुम्हाला एक्स मानायचं असते. आता इथं किती जण आहेत, 2 जण आहेत. बरोबर आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याच्याकडे कमी आहे त्याला एक्स माना. आता ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर लिहूया, नाहीच नाही, पण ज्यावेळी 2, 3, 4 जण येतील, हे तुम्ही कुणाच्याकडे एक्स मानणार, जो सगळ्यात लहान आहे त्याला एक्स मानायचं, किंवा रितसर पद्धतीने जे तो सोपं जाता येते त्याला एक्स मानायचं. गणित किचकट करता कामा नाही. आता काय, तिथं सुरुवात कोणापासून केल्या, राम पासून केल्या. मी रामलाच एक्स मानतो. किती मानतो, रामकडे जर काय एक्स आहे, बघा काय सांगितले, रामकडे जेवढी रक्कम आहे, जेवढी रक्कम म्हणजे किती आली, इथं आलं तुमचं एक्स. बरोबर. त्याच्या म्हणजे कुणाच्या याचा अर्थ काय आला पाहिजे शाब्दिक गणित. त्याच्या म्हणजे कुणाच्या. बघा परत इथं वाचा, रामकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या कुणाच्या, त्याच्या म्हणजे रामकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या किती पट म्हणजे काय, रामची रक्कम किती आहे, इथल्या किती आहे, गुणिले किती येणार, ही रक्कम म्हणजे कोण आहे, श्याम. म्हणजे किती येईल, 5x/6 कोण येईल, श्याम. हेच फक्त करायचं आहे. म्हणजे मी रामला एक्स मानला तर श्याम मला काढता आला पाहिजे. बरोबर समजते. आता बघा उलट मला करायचं आहे, ते पण माहिती पाहिजे. मी जर का श्यामलाच एक्स मानला, बरोबर काय, तर मला राम काढायचा आहे. आता हे वाक्य लिहिता आलं पाहिजे. काय म्हणतो बघा, वाक्य लिहिता आलं पाहिजे. रामचा जेवढा आहे, रामला कितीने गुणायला पाहिजे, 5/6 न, तेव्हा मला कोण मिळणार, श्याम. आता माझा श्यामच किती आहे, तर मला राम काढायचा आहे. बरोबर काय, मग हे पलीकडे जाणार. बरोबर काय, राम बरोबर काय येणार, हे वरती गेलं 6x/, दोघांच्या मधलं पण कन्व्हर्जन तुम्हाला आलं पाहिजे. का आलं पाहिजे, उलट पण जाता आलं पाहिजे, सुलट पण जाता आलं पाहिजे. लक्षात आलं काय. ओके, दोन्ही पण घ्या, ह्याला एक्स मानून घ्या, एकदा त्याला पण एक्स मानून घ्या.
झालं? या वाक्य हे छेदात आहे, हे पलीकडे गेलं तर काय जाणार, अंशात जाणार, आणि अंशात आहे ते कुठे जाणार, छेदात जाणार. का? हे मल्टिप्लाय आहे, उलट उलट. अजून एक, 3 संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तर इथनं पुढे करण्यात आपल्याला सोडवायची गोष्ट नंतर आहे, बरोबर आहे का? तुम्हाला हे तयार करता आलं पाहिजे, हे एवढं शिकूया. बघ आता कशाची तुलना केली हे समजते का? बघा, म्हणजे बघा 3 संख्या आहेत, बघा इथे लिहूया, इथे काय, इथे काय, इथे काय, बरोबर? 1 2 3 संख्या आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. ही पहिली संख्या दुसरीच्या काय आहे, दुप्पट आहे, बरोबर? आणि काय सांगितले, तिसरीच्या तिप्पट आहे. इथं तिसरीच्या तिप्पट कोण आहे, कुठली, पहिली का दुसरी? पहिली संख्या. म्हणजे इथं पहिल्या संख्येच्या बाबतीत बोलतोय मी, त्याच्यामुळं हे आली दुप्पट, आणि इथनं किती येणार, तिप्पट. बघा लक्षात आलं काय सांगितलं? आता संख्या तुम्ही कोणती मानणार त्याच्यानुसार सगळ्या संख्या काढूया. सगळ्याच, म्हणजे आपण काही सोडायचं नाही. मी ह्याला एक्स म्हणून काढणार, ह्याला एक्स म्हणून काढणार, याला पण एक्स म्हणून काढणार, बरोबर आहे काय? आधी कुणाला मानतो मी, ह्याला एक्स म्हणतो, पहिली कंडिशन. याला एक्स म्हणूया, नंतर मधल्याला एक्स म्हणा, नंतर तिसऱ्याला एक्स म्हणतो. पण बघा मी ह्याला एक्स मानला, हा याच्या दुप्पट आहे, तर हा याच्या किती असणार, निम्पट असणार. हे उलट करता आलं पाहिजे, समजलं काय? म्हणजे हा जर का पहिला 1 नंबर काय असेल, एक्स, 2 नंबर म्हणतो, हा 3 नंबर म्हणतो, बरोबर आहे काय? तर 2 नंबर काय येईल, हा दुप्पट आहे याच्या, तर हा काय असणार, निम्पट. सेम तसं हा तिप्पट आहे, हा काय असणार, 3 न भागायला पाहिजे, त्याला 3 न गुणतोय, तर याला 3 न भागायला पाहिजे, म्हणजे 3 नंबर संख्या काय येईल, x/3, बरोबर? पहिलं क्लिअर झालं. आता हे कसं लिहिलं, तर ते असं लिहिलं बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या ही काय आहे, पहिली संख्या ही दुसरीच्या काय आहे, दुप्पट आहे, बरोबर? हा ही हे म्हणजे काय, बरोबर? पहिली संख्या तुम्ही काय म्हणल्या, दुसरी संख्या काढायची आहे तुम्हाला, इथे काढलं आपण, कशी इथे बघा, दुसरी संख्या गुणले काय येणार, दुप्पट म्हणजे 2, दुसरी संख्या इकडे 2 गुणल्या, इकडे काय येणार, आलं काय? हेच म्हणजे शब्द लिहिला, शाब्दिक लिहिलं की तुम्हाला लगेच कळते कसं कन्व्हर्जन करायचं आहे, बरोबर? सेम तसं तिसऱ्याच्या बाबतीत, म्हणजे पहिली संख्या बरोबर तिसरी संख्या गुणली काय येणार, 3, इथे एक्स मानलं, हे भागिले 3 येणार. ओके. आता ज्यावेळी मी ही संख्या एक्स मानणार, त्यावेळी ह्याचं रिलेशन कोणासोबतच आहे, 1 म्हणजे 1 नंबरच्या संख्येवर आहे. याचं रिलेशन याच्यावर आहे काय, नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा मला याच्यावरून याच्यावर जायला पाहिजे, आणि याच्यावरून याच्यावर जायला पाहिजे. लक्षात येते का बा? ओके. मी दुसऱ्या कंडिशन मध्ये 2 नंबरची संख्या मी एक्स मानली, तर 1 नंबरची संख्या काय, दुप्पट. आली का दुप्पट? आता 3 नंबरची संख्या मला काढायची आहे, कशी काढणार, 1च्या 3 भागायला पाहिजे, तेव्हा येणार, म्हणजे काय येईल, 2x/3. आली का तिसरी? आता मी काय मानतो, तिसरी मानतो. तिसरी जर का मी एक्स मानले, काय तिसरं किती मानलं, एक्स मानले, बरोबर? तिसरं एक्स मानलं. तिसरं एक्स मानल्यानंतर पहिली काय येईल, x/3. आता याच्या हे काय असणार, परत हे याच्या दुप्पट आहे, हे याच्या किती असणार आहे, निमपट. म्हणजे याच्या परत निमपट, कळलं काय? याच्या परत निमपट म्हणजे काय येणार, x/3
भागिले 2, बरोबर काय? म्हणजे परत किती येईल? x/6. समजते का? बघ काय केलं तुम्ही, कोणतंही हे x मान आहे, हे x मान आहे, तुमच्या अंगात कला पाहिजे त्याला कन्वर्ट करायची, बाकी काही नाही. मी तिन्हीतलं का दाखवलं तुम्हाला? तुमच्यामध्ये परत कन्फ्युजन होणार, म्हणजे बाबा हे मांडलं तर इथनं कसं इकडे जाऊ, इथनं कसं इकडे येऊ, कन्फ्युजनचा विषय नाही. तुमच्या ह्याच्यात कळाल ना तुम्हाला कन्वर्जन कसं करायचं, तर तिन्हीच्या तिन्ही संख्या तुम्हाला काढता येतात. लक्षात आलं? तिन्ही पद्धतीने लिहून घ्या. आता ह्यात काय करता सांगतो. प्रश्न काय दिलाय हा, PYQ आहे 2019चा कंबाईनचा. फक्त काय सांगितलंय बघ, तिन्ही संख्यांची एवढं दिलंय, इथपर्यंत दिलंय आहे, तर तिन्ही संख्यांची 66 सरासरी दिल्या. सरासरी किती दिल्या? 66. सरासरी 66 असेल तर बेरीज किती येणार? 66 गुणिले 3. म्हणजे याची बेरीज करा 3 भागा, उत्तर 66 यायला पाहिजे. याची बेरीज करा 3 भागा 66 यायला पाहिजे. याची बेरीज करा 3 भागा 66 उत्तर यायला पाहिजे. हेच सांगितलं. म्हणजे फक्त हेच तयार झालं एकदा की तुम्ही पुढचं इझिली करू शकता. पहिल्यांदा हे तयार करता आलं पाहिजे. या